दीक्षित. मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. आपल्याला तर माहितीच आहे आम्ही सध्या गुजरात टूरवरती आहोत आणि आज गुजरात टूरचा 5वा दिवस आहे. आता आम्ही आहोत जामनगरमध्ये आणि आम्ही जाणार आहे द्वारकाधीशच्या दर्शनाला. द्वारकेला निघालेलो आहे आणि त्यापूर्वी आपल्याला ही द्वारका कधी आणि केव्हा निर्माण झाली ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कंस हा जरासंधाचा जावई. कंसाचा वध श्रीकृष्णाने केल्यानंतर जरासंधाला खूप राग आला आणि त्यानं मथुरेवरती आक्रमण केलं. पण ते श्रीकृष्ण आणि बलराम यांनी परतवून लावलं. असं 17 वेळा झालं आणि 18व्या वेळेस मात्र कालयवन नावाच्या अतिशय दुष्ट अशा राक्षसाला जरासंधानं सेनापती म्हणून नेमलं. हा सेनापती अतिशय क्रूर असा होता. आता श्रीकृष्णाने ओळखलं की एका बाजूनं जरासंध येईल आणि एका बाजूनं कालयवन येईल, त्यामुळे आपल्या प्रजेला आपल्या लोकांना खूप त्रास होईल. म्हणून श्रीकृष्णाने विश्वकर्माला सांगून समुद्रामध्ये द्वारकेची निर्मिती केली. ही अद्भुत अशी द्वारका म्हणजे सोन्याची नौकाच होती आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही दुष्ट शक्ती या द्वारकेमध्ये शिरकाव करू शकणार नव्हती. श्रीकृष्णाने मग आपल्या सगळ्या लोकांना द्वारकेला हलवलं आणि नंतर युद्धाला तोंड दिलं. अशी झाली द्वारकेची निर्मिती. आणि श्रीकृष्णाने जेव्हा आपला अवतार संपवला त्यानंतर ही द्वारका समुद्रात बुडाली. आजही समुद्रात ते अवशेष आढळतात असं म्हणतात. चला मग आपल्याला ते अवशेष बघायला मिळतात का ते बघूया. चला. जामनगर ते द्वारका 120 किलोमीटरचा प्रवास. जामनगरला रिलायन्सची मोठी इंडस्ट्री आहे. गप्पा टप्पा करत कधी द्वारका आलं ते समजलं सुद्धा नाही. लांबूनच कळसाचं दर्शन झालं आणि असं वाटलं की आपल्या पंढरपूरला जसा कळसावर बसून विठुराया आपल्या भक्तांची वाट बघतो तसाच हा वाट बघत असेल का. पार्किंगमध्ये गाडी लावल्यापासून मंदिरापर्यंत जाईपर्यंत बरंच अंतर चालून जावं लागलं. तिथे दोन्ही बाजूला बरीच अशी छोटी मोठी शॉप्स आहेत. ही गोमती नदी आणि हा सुदामा सेतू. इथे गोमती नदी आणि अरबी समुद्र यांचा संगम आहे. हे आमचे गाईड. इथेच पलीकडच्या बाजूला लॉकरमध्ये मोबाईल आणि पर्सेस ठेवाव्या लागल्या. त्यानंतर आम्ही जिथे तुला केली जाते त्या हॉलमध्ये गेलो. तिथेच पहिल्यांदा द्वारकाधीशाचं दर्शन झालं. जय द्वारकाधीश. राधे राधे. त्यानंतर आमचे गाईड आम्हाला मुख्य मंदिरात घेऊन गेले. पण त्या मानानं गर्दी कमी होती त्यामुळे दर्शन अपेक्षेपेक्षा लवकर झालं. आतमध्ये अनेक मंदिरं आहेत. रुक्मिणीचं मंदिर आहे, सत्यभामेचं मंदिर आहे, लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे. गाईड सांगत होते की या मंदिरावरचा ध्वज दिवसातून 5 वेळा बदलला जातो आणि त्या ध्वजावरती चंद्र आणि सूर्य यांची चिन्ह आहेत. याचा अर्थ असा की जोवर सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत द्वारकाधीश इथे आहेत. सुदैवानं आम्हाला तो सोहळा पाहता आला, पण फोटो काही काढता आला नाही. दुपारच्या वेळेत गेल्यामुळं देवाचा नैवेद्य कसा नेला जातो हेही आम्हाला पाहता आलं, पण फोटो मात्र कुठलेच काढता आले नाहीत. इथे श्रीकृष्णाची सुवर्ण तुला झालेली होती, पण सामान्य माणसाला ते शक्य नसल्यामुळे अन्नधान्याची तुला केली जाते आणि तेही शक्य नसेल तर त्यासाठी पैसे दिले तरी चालू शकतात. त्यानंतर आम्ही संगमावरती गेलो. द्वारका ही 4 धामापैकी एक महत्वाचं धाम आहे. हे मंदिर 2500 वर्षापूर्वीचं असून श्रीकृष्णाचा पणतू वज्रनाथ यानं हे मंदिर निर्माण केलं. याला जगत मंदिर असेही म्हणतात. असं म्हणतात की श्रीकृष्ण दिवसभरात 4ही धामाला जाऊन येतात. असं म्हणतात की संत मीराबाई इथेच श्रीकृष्णाच्या मूर्तीमध्ये विलीन झाली. त्यानंतर लंच घेऊन आम्ही बेट द्वारकाकडे निघालो. बेट द्वारका ही
द्वारकेपासून 30 किलोमीटरवर आहे. पूर्वी बेट द्वारकाला ओखा बंदरातून बोटीने जावं लागत असे, पण आता सुदर्शन पूल तयार झालेला आहे. आणि हाच तो सुदर्शन पूल. वाव, जबरदस्त. हे बेट द्वारका म्हणजे श्रीकृष्णाचं निवासस्थान होतं असं म्हटलं जातं. या बेटाला शंखोधर असेही म्हणतात. बेटावर असल्यामुळे याला बेट द्वारका म्हणतात किंवा भेट द्वारका असंही म्हणतात, कारण सुदामा आणि श्रीकृष्णाची इथे भेट झालेली होती. असं म्हणतात की सुदामाने श्रीकृष्णासाठी तांदूळ भेट म्हणून आणलेले होते, त्यामुळे इथे तांदूळ नेण्याची प्रथा आहे. पण आपल्याकडे सुदामाचे पोहे म्हणून ही भेट प्रसिद्ध आहे. ओहो, आणि ह्या ब्रिजच्या वरती तिथे मोरपीस रेखाटलेलं आहे. ऐ गो, किती सुंदर. अगदी ना विमानात बसून गेल्यासारखा फील येत होता. पोचलो आम्ही बेट द्वारकेला आणि आम्हाला उतरवून ड्रायव्हर गाडी पार्क करायला निघून गेला. आणि तिथे कळालं की आता मंदिरापर्यंत आपल्याला चालत जावं लागणार. किती अंतर आहे हेही माहीत नव्हतं आणि आम्ही चालायला सुरुवात केली. आणि मला वाटतंय ते पूर्ण अंतर 1.5 ते 2.25 किलोमीटर असावं. आणि तेवढं जाणार होतो आणि तेवढंच आम्ही परत येणार होतो. ज्यांना चालणं शक्य नव्हतं ते लोक तर चक्क हातगाडीवर बसत होते आणि ते गाडीवाले गाडी ओढत होते. मंदिरापर्यंत जाण्यासाठी अगदी सिनियर लोकांसाठी सुद्धा कोणतीही बाकीची सोय नसावी याचं खरोखर खूप आश्चर्य वाटलं. आम्ही अगदी मजल दर मजल करत म्हणतात तसं चालून एके ठिकाणी चहासाठी थांबलो. सगळे अगदी चालून थकत होते. आम्ही चहा घेऊन निघालो तर एका बाजूला पूर्ण अशी दुकानं होती, खाण्याची पिण्याची पूर्ण सोय होती आणि पुढे जाऊन मोबाईल ठेवण्यासाठी लॉकरची सुद्धा सोय होती. चहा प्यायल्यामुळं जरा तरतरी आली होती आणि परत चालायला सुरुवात केली. पण आता अंतर फारसं नसावं असं वाटत होतं की मंदिर जवळ आलेलं असावं. इथे पर्सेस आणि मोबाईल ठेवण्यासाठी लॉकरची सोय आहे, पण अविनाश आमच्या पर्सेस आणि मोबाईल सांभाळणार होता, त्यामुळे आम्ही तसेच पुढे चालत राहिलो. हुश, आलं बाई मंदिर. जय द्वारकाधीश. राधे राधे. काय चाललोय आम्ही, बाप रे. त्या मानानं पुढे दर्शन मात्र लवकर झालं असं म्हणायला हरकत नाही. तिथेही आतमध्ये अनेक मंदिरं आहेत. मंदिर खूपच सुंदर आहे. आता आम्ही परत निघालो आणि थोडं अंतर चालून झाल्यावर बसलोच. हे बघितलं का, एकेका गाडीवर 5-5, 6-6 मोठी माणसं बसत होती आणि तो मनुष्य गाडी ओढत होता. कशालाच पर्याय नाही, दुसरं काय. पण काहीतरी सोय व्हायलाच पाहिजे एवढं मात्र नक्की. आम्ही परत जिथून चालायला सुरुवात केली होती तिथपर्यंत आलो आणि आता सुदर्शन पुलाचं हे संध्याकाळचं मोहक रूप. हा पूल जसा सुंदर आहे तसंच बाकीच्या सोयी सुविधाही व्हायला पाहिजेत असं मात्र वाटत होतं. द्वारकाधीश मंदिर असेल किंवा बेट द्वारका असेल, याच्या बाहेरच्या बाजूचा परिसर हा अस्वच्छ आहे, सोयी सुविधांचा अभाव आहे. जगन्नियंत्या श्रीकृष्णाचं हे स्थान आहे आणि लाखो भाविक नेहमी भेट देत असतात. लवकरात लवकर या दोन्ही मंदिरांचा विकास व्हावा ही अपेक्षा आहे.
वाह, काय सुंदर दृश्य आहे. त्यानंतर आम्ही गेलो नागेश्वर मंदिराला. नागेश्वर मंदिर हे द्वारकेपासून 18 किलोमीटरवरती आहे. नागेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी 10वं ज्योतिर्लिंग. गाडीतनं उतरल्या ही सुंदर मूर्ती समोर दिसली. ही मूर्ती 125 फूट उंच आहे. मंदिरात आरती सुरू झालेली होती, त्यामुळे आम्ही गडबडीनं मंदिराच्या आतमध्ये गेलो. मंदिरात प्रत्यक्ष देवाचा फोटो काढायची परवानगी नव्हती, पण स्क्रीनवरती चालू असलेली पूजा आरती मात्र बघायला मिळाली आणि त्याचा फोटोही काढता आला. दर्शन आमचं खूप छान झालं. दर्शन घेऊन आम्ही बाहेरच्या बाजूला आलो. तेव्हा जाणवलं की मंदिराच्या कळसावरती दिवा नाही. त्यानंतर आम्ही गेलो रुक्मिणी मंदिरला. हे रुक्मिणी मंदिर द्वारकेपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. इथेही रुक्मिणी मंदिरामध्ये आरती सुरू होती. आम्हाला रुक्मिणी मंदिरात यायला खूपच उशीर झालेला होता, त्यामुळं रात्रीच्या वेळेला मंदिराचं सौंदर्य व्यवस्थित दिसू शकलं नाही. या मंदिराची कथा अशी सांगितली जाते की दुर्वासा ऋषींच्या शापामुळं श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांना 12 वर्ष वेगळे राहावे लागले. म्हणून रुक्मिणी मंदिर हे द्वारकेपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती आहे. रुक्मिणी मंदिर हे दिवसा असं दिसतं, पण आम्ही ते मिस केलं. आता मात्र आम्ही पूर्णपणे थकून गेलेलो होतो. सकाळपासून आम्ही फिरत होतो, बघत होतो, चालत होतो आणि आता अगदी कुठलंही त्राण उरलेलं नव्हतं. त्यामुळं आम्ही हॉटेलवर परतलो. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जय द्वारकाधीश.